ही स्टोरी मुंबईच्या सिटीपासून सुरू झाली. खऱ्या प्रियकराची ही कथा आहे. त्या प्रियकराचे नाव सूरज आणि प्रेयसीचे नाव रशिका आहे. आता तुम्हाला ही स्टोरी वाचून प्रश्न पडेल की प्रेम असे पण असते का? ही स्टोरी वाचून तुम्हीही समजा, जाणून घ्या व उत्तरही शोधा. मला जेवढं माहीत आहे, सूरज हा एक सामान्य मुलगा असून खूप प्रेमळ आणि तो कुणाला दुखवणारा नाही. नेहमी स्वतः दुःखी राहून प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याचे मन खूप साफ आहे, पण कधी-कधी काय बोलतो त्यालाच त्याचे कळत नाही, कारण तो प्रेमात पडला होता. सूरजला संसारातील जबाबदारी काय असते हे त्याला एवढे ठाऊक नसल्यामुळे तो कधी-कधी प्रेमात तल्लीन होऊन जायचा. त्याचीच ही स्टोरी. सूरजची रशिका सोबत भेट इंटरनेटच्या सोशल नेटवर्कवर पहिल्यांदा झाली होती. हॅलो, हाय, बाय चालू झाले होते. असेच रोज चालायचे. कधी कधी तर कसा आहेस म्हणून रशिका सूरजला विचारायची. सूरजच्या मनात प्रेमाचे लाडू फुटायचे. सूरज त्यावर उत्तर द्यायचा, मी मस्त आहे, तू कशी आहेस रशिका? मी पण मस्त. सूरज, अरे वा, छान. तुझ्या घरचे कस गेलोत? रशिका, मस्त. सूरज, तुझे पप्पा काय करताय? जॉब. रशिका, माझे पप्पा बँकमध्ये कर्मचारी आहेत. सूरज, और बोल मग काय आणखी? रशिका, कुठे काय रे, मस्तच सर्व. सूरज, जेवण केलंय का? तू काय केलंय जेवण? रशिका, मी वरद भात, वांग्याची भाजी आणि चपाती. सूरज, और मी जातोय, मला काम आलंय, आपण नंतर बोलूया. रशिका, और ठीक आहे, बाय, काळजी घे. सूरज, हो, तू पण काळजी घे, बाय. असे त्याचे रोजच बोलणे चालू असायचे. हळू दोघांना एकमेकांची ओढ लागली होती. रसला केव्हा ऑन येणार आणि त्याच्या बोलणार असे त्याला वाटायचे. एक दिवस तो रशिका सोबत बोलायला नाही तर त्याचा दिवस बोर जायचा. तिलासुद्धा तसेच वाटत होते. आधी तर ते फ्रेंड सारखेच बोलायचे, पण काळजी मात्र एकमेकांची खूप घेत होते. ते एकमेकावर प्रेम करू लागले होते हे दोघांनाही कळून चुकले होते. पण आधी बोलेल कोण, कोण व्यक्त करेल मनातील भावना? रशिका एक मुलगी होती, ती कसे व्यक्त करेल तिच्या मनातील सर्व गोंधळ? तिला तर खूप आतुरता झाली होती. सूरज आपल्याला कधी बोलेल त्याच्या मनातील ती कधी कधी वाटायचे, सूरज आपल्यावर प्रेम करतो किंवा नाही? मी जर व्यक्त केले तर त्याला काय वाटेल? आपण फक्त मित्र आहेत, असाच गोंधळ सूरजच्याही मनात होतं. असे अचानक 2-3 दिवस रशिकांचे नेट बॅलन्स संपल्यामुळे ती ऑनलाईन नाही. तेव्हा सूरजला खूप वाईट वाटत होते. त्याच्या मनात विचार येत असत, आपण रशिकाला काही वाईट तर बोललो नाही ना? माझं काही चुकलं तर नसेल ना? किंवा असाही होऊ शकत, ती आजारी असेल, तिला बरं वाटत नसेल. सूरजच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहत होते. एक दिवस दुपारी 2च्या सुमारास सूरजला रशिकांचा मेसेज आला आणि सूरजच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसून येत होते. तो खूप आनंदी झाला होता. हॅलो सूरज, कसा आहेस रे? सूरजला काय विचारू, बोलू, कुठून सुरुवात करायची हे कळत नव्हते, कारण त्याला बरेच प्रश्न रशिकाला विचारायचे होते, पण शब्द फुटत नव्हते. सूरज, मी बरा आहेस ते जाऊ दे, तू कशी आहेस ते सांग आधी. रशिका, मी पण बरी आहे. सूरज, कुठे होतील तू इतके दिवस? रशिका, अरे मी घरीच होते,
पण मोबाईलचे बॅलन्स संपले होते रे. का रे सूरज, काय झालंय? सूरजचे डोळे पाणावले होते. त्याने तिला विचारले, सूरज तू ऑनलाईन नव्हतीस ना, म्हणून खूप घाबरलो होतो. रोज तुझी वाट बघत होतो. गेले 4 झाले, झोप पण लागत नव्हती. काय माहीत, पण मला तुझ्याशी बोलून खूप बरं वाटत. रशिराच्या मनात पण तेच चाललं होतं. ती मनात विचार करत होती की हा पण आपल्यावर प्रेम करू लागलाय असं जाणवते. रशिका, रे काय झालं पागल, मी कुठं जाणार रे, काम पण असतात ना घरी, म्हणून मी जास्त नाही येत ऑन. सूरज, अरे ते सर्व ठीक आहे, पण मला ते बोलायचं होतं तेच बोलतोय. माफ कर, काही चुकीचं बोललो असेल तर. रशिका, अरे असं नको बोलू. बरं घरी कसे आहेस सर्व? सूरज, मस्त आहेत. तुझ्या घरी कसे आहेस? रशिका, मस्त. बरं मी एक विचारू का? सूरज, हो विचार ना. रशिका, तुझा नंबर देणार का? सूरज, हो नक्कीच घे. सूरजने नंबर दिला आणि ऑफ निघून गेला. रशिका त्याला विचारणार होते, तुला कॉल करू का, पण सूरज ऑफ गेलेला होता. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेवर रशिका ऑन आलेली होती, पण आज सूरज ऑन नव्हता, कारण त्याला माहीत होते की आज रशिका त्याला कॉल करणार. रशिका वाट बघत होती. सूरज ऑन येणार, पण तो ऑन आला नाही. नंतर रशिका त्याची वाट पाहून थकली. ती ऑफ निघून गेली. काही वेळानंतर ती परत ऑन आली. सूरजचा काही मेसेज असेल तर बघावं, पण तरीही सूरज ऑन आला नाही. तिच्या मनात विचार आला, सूरजचा नंबर आपल्याकडे आहेत, आपण कॉल करून बघावं. तिच्या मनात वेगळेच विचार येत होते. हा कामात तर नसेल ना, किंवा खूप काम असेल. सूरजला आपण अवेळी कॉल करणे योग्य आहे का नाही, ती विचार करत होती. शेवटी तिने तो नंबर डायल केला आणि रिंग जात होती. हळूहळू रसिकांच्या हृदयाचे ठोके वाढत होते. 4-5 रिंग गेल्यावर सूरजने कॉल रिसीव्ह केला. सूरजचा आवाज ऐकून रसिकाला काय बोलावं सुचत नव्हते. सूरज, हॅलो, कोण आपण? रसिका, मी रसिका. सूरज, तू? मला वाटलंय तू कॉल करणार, म्हणून मी आज ऑन पण नाही आलो. तुझ्या कॉलची वाट बघत होतो. शेवटी केलायस तू कॉल. रसिका, हो रे. तू का नाही ऑन आलास म्हणून विचारावं म्हटलं. सूरज, अरे मी आज असंच ऑन आलो नाही. बरं, कशी आहेस तू? रसिका, मी बरी आहे. तू बरा आहेस ना? रसिका, हे हृदयाचे धडधड वाढत होते. सूरज, मी बरा आहे. रसिका, ओके, काळजी घे, परत बोलू. सूरज, काही काम आहे का? रसिका, हो रे, थोडं काम होतं. नंबर सेव्ह कर. बाय. सूरज, हो बाय. काळजी घे. मग काही दिवस दोघांचं बोलणं वाढत गेलं. एकमेकांना दोघं खूप आवडू लागले. त्याचे ते प्रेम बोलण्यातून अधिकच वाढत होते. एक दिवस ते दोघे बोलता ठरवलं, आपण भेटायचं म्हणून. सूरज तिला भेटायला कीच्या गावी गेला. पहिली भेट होती म्हणून तो थोडा घाबरत होता. समोर गेल्यावर काय बोलावं त्याला थरथराट सुटला होता. हळूहळू तो आपल्या कारने प्रवास जवळ करत होता. गाव जवळ आले आणि रसिकाला कॉल करून त्याने तिला बोलावले. रसिका त्याच्या समोर आली, पण तिच्या चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेला होता, त्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. ती त्याला म्हणाली, तू सूरज ना? हो, पण आपण? मी रसिका. सूरजला काय बोलावं कळत नव्हतं. नंतर
थोडा वेळ गेल्यावर हळूहळू बोलणे वाढत गेले. दोघे खूप फिरले आणि खूप धमाल केली. पाणीपुरी खात दोघेही एकमेकांना पाणीपुरी भरवू लागले. हळूहळू वेळ जात होता. नंतर निघायची वेळ आली. सूरजला निघावंसं वाटलं नव्हतं, पण काय करणार, घरी काहीच सांगितलेलं नसल्यामुळे जावं लागणारच ना. म्हणून त्याने तिला एक कॅडबरी दिली आणि येतो आला म्हणाला. तर तिने त्याला एक मनी पॉकेट व त्या पॉकेटमध्ये 1000 रुपये ठेवलेले होते ते सूरजने बघितलं. पण सूरजने तिला 500 रुपये परत केले. म्हणाला, मला पैसे नकोस, मी हे 500 रुपये आपली पहिली आठवण म्हणून ठेवतो. आणि सूरज तिथून निघून गेला. घरी आल्यावर पोहोचायला काय सूरज म्हणून रसिकाने कॉल केला तर तो पोहोचला होता. नंतर त्याला परत भेटीची ओढ लागली. काही दिवसांनी सूरज परत भेटायला आला तेव्हा सूरजने तिला राधाकृष्णाचे एक मूर्ती गिफ्ट केली. रसिका खूप हर्षित झाली होती. त्यावेळेससुद्धा खूप धमाल मस्ती केली व खूप आनंदी होते. पण सूरज कुठंतरी काहीतरी लपवलं होता. ते म्हणजे त्याचं लग्न झालेलं होतं. रसिकाला सर्व सांगून टाकावं म्हणून तिला त्याने सर्व सांगितले. रसिकाला खूप वाईट वाटले, पण शेवटी प्रेम केले तिने म्हणून ती त्याच्याशी त्या दिवसाला खूप भांडली. तिला काय करावं कळत नव्हतं. ती म्हणली, माझी फसवणूक केली तू, मला दगा दिला, मी तुला कधीही माफ करणार नाही. तिने त्याला सर्व कॉन्टॅक्टवर ब्लॉक केले. सूरजचा जीव कुठेही लागत नव्हता. त्याच्या जीवाची तळमळ होत होती, पण तिलाही कुठे करमत होतं. तिने त्याला सांगितलेले, तू सर्व काही कर, पण माझ्यावरचे प्रेम कधीही कमी करू नको. सूरज पण म्हणाला, मला तुझ्या एवढे प्रेम कोणीही करणार नाही. मी कधीही तुझ्यावरचे प्रेम कमी होऊ देणार नाही. असे त्यांचे प्रेम बहरत होते. काही दिवस गेल्यावर आणखी भांडण झालं. तिला कळलं होतं की सूरज आपल्याशी खूप काही खोटं बोलला. त्याने त्याच्या काकांची कार आणलेली आहे असे सांगून तो बाईकवर आलाय म्हणून परत वाद सुरू झाले. सूरजला एकही क्षण तिच्याशिवाय करमत नव्हतं. तो खूप दुःखी व्हायचा, कारण प्रेमही खूप करायचा रसिकावर. तिला तो सोडायला पण तयार होत नव्हता. म्हणून ठरवलं, काहीही झालं तरीही आपण प्रेम कमी करायचं नाही आणि तिच्याशी आपण जे योग्य आहे तसेच वागायचे. म्हणून त्याने तिला सांगितलं, आपण एक खरे प्रेम करणारे आहोत, म्हणून काहीही होऊ दे, तू मला सोडायचे नाही, मी तुला सोडणार नाही. शेवटी त्याचे प्रेम बहरत आले. त्याचे प्रेम मैत्रीच्या नात्यात अडकले. प्रेम ही भावना नाही, तर खरीखुरी एक जागृत आपल्यासमोर मांडलेली स्टोरी आहे. प्रेम म्हणजे मिळवणे नाही, तर त्याग करणे पण प्रेम आहे. हे रसिका आणि सूरजने आपल्याला शिकवले. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.